हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे फ्रेंड्स. मूळव्याध किंवा ज्याला आपण पाईल्स म्हणतो, हा गुदद्वार आणि मलाशयाच्या खालच्या भागातील रक्तवाहिन्या सुजल्यामुळे होणारा एक सामान्य आजार आहे. या आजारावर योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर प्रभावी उपचार करणं सहज शक्य होतं. तुमच्या कुटुंबात देखील कुणी मूळव्याधानं त्रस्त आहे तर आजचा एपिसोड अजिबात मिस करू नका, कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणारे सातारच्या पोलीस करमणूक केंद्रासमोर असणाऱ्या डॉक्टर देशमुख यांच्या माई मूळव्याध हॉस्पिटलला. चला तर मग माई मूळव्याध हॉस्पिटलच्या डॉक्टर सुशांत देशमुख आणि डॉक्टर कल्याणी देशमुख यांच्याकडून जाणून घेऊयात या आजाराविषयी आणि त्यावर असणाऱ्या उपचारांविषयी अधिक माहिती. नमस्कार डॉक्टर कल्याणी. नमस्कार डॉक्टर, मूळव्याधावरील उपचारांकडे वळण्याआधी मला या आजाराची प्रमुख कारणं कोणती हे सांगाल? तसं पाहिलं तर आज जसा बीपी, शुगर, थायरॉइड सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे, तसाच मूळव्याध हा आजारही झपाट्यानं वाढताना दिसत आहे. हा आजार असा आहे की ज्याचा त्रास असह्य असतो, पण अनेक जण लाजेपोटी किंवा संकोचामुळे त्याबद्दल उघडपणे बोलणं टाळतात. मूळव्याध होण्याची कारणं प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात. मात्र कमी पाणी पिणे, वाढलेलं वजन आणि त्यामुळे खालच्या शिरांवर येणारा अतिरिक्त ताण, सततचं एका जागी बसून काम करणं आणि असंतुलित आहार व तंतुमय पदार्थांचा अभाव असलेला आहार, तसेच शौचाच्या वेळी वारंवार जोर लावल्यामुळे गुदांच्या शिरांवर येणारा ताण ही मूळव्याध होण्यामागील काही प्रमुख कारणे मानली जातात. ओके डॉक्टर सुशांत, यात पण अनेक प्रकार असतील ना? हो, मूळव्याधामध्ये पाईल्स, फिशर, फिशुला आणि पायलोडियल सायनस असे विविध प्रकार आढळतात. महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या क्लिनिकमध्ये या सर्व आजारांच्यावर योग्य निदान करून प्रभावी उपचार केले जातात. अनेकदा रुग्ण काय करतात तर सुरुवातीला घरगुती उपचार करतात किंवा बंगाली उपचार करून घेतात आणि अगदी त्रास वाढल्यानंतर आमच्याकडे येतात. मात्र असं न करता सुरुवातीलाच योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजार लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता असते. माझ्या आजपर्यंतच्या अनुभवातून सांगायचं झालं तर रुग्ण वेळेत उपचारासाठी आला तर पथ्य आणि औषधोपचार यांच्या मदतीनं अनेक रुग्ण केवळ 2-3 फॉलोअपमध्येच बरे होतात. प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज असतेच असं नाही. अच्छा डॉक्टर, आपल्याकडे ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जाते? ट्रीटमेंटबद्दल सांगायचं झालं तर आमच्याकडे रुग्ण आल्यानंतर प्रथम त्यांची आम्ही केस हिस्ट्री घेतो. त्यांना हा त्रास कधीपासून आहे, कुटुंबात यापूर्वी कोणाला असा त्रास झालेला आहे का, हे जाणून घेतलं जातं. याचबरोबर रुग्णाची जीवनशैली कशी आहे, आहाराच्या सवयी कशा आहेत आणि व्यवसायाचा अभ्यास केला जातो. यानंतर तपासणी केली जाते आणि आजाराची अवस्था निश्चित केली जाते. त्यानुसार उपचारांची दिशा ठरवली जाते. सुरुवातीच्या अवस्थेत औषधोपचार केले जातात. आवश्यकतेनुसार इंजेक्शन थेरपी असेल, लेझर, क्षारसूत्र, क्षारकर्म यासारखे उपचार केले जातात. विशेष म्हणजे या सर्व उपचार पद्धती आमच्या क्लिनिकमध्ये ह्या एकाच छताखाली उपलब्ध आहेत. ओ आय सी. डॉक्टर कल्याणी, साताऱ्यासोबतच आपल्या आणखीन कुठं ब्रांचेस आहेत? आमच्या मायणी, सातारा आणि पुणे इथे ब्रांचेस आहेत. पुण्यात बाजीराव रोड, शनिपार आणि धनकवडी या दोन्ही ठिकाणी नियमित ओपीडी सुरू असते. तसेच सर्व शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी आम्ही स्वतः उपस्थित असतो. मायणीत आम्ही दर आठवड्याला गुरुवार आणि रविवार या 2 दिवशी रुग्णसेवा देतो. तर सातारा येथील क्लिनिकमध्ये आम्ही नियमितपणे असतो. आमच्या हॉस्पिटलची आणखी एक खासियत म्हणजे येथे दिले जाणारे उपचार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. याशिवाय रुग्णांच्या सोयीसाठी कॅशलेस मेडिक्लेमची व रिएम्बर्समेंटची सुविधाही उपलब्ध आहे. ग्रेट. जर एखादा पेशंट लांब असेल तर त्यांच्यासाठी आपण टेलिकन्सल्टेशनची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, पेशंटनं ऑनलाईन स्लॉट बुक करायचा आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना जी औषधं लागणार आहेत ती कुरिअर करतो. सुपर्ब. डॉक्टर, आजची माहिती आपल्या श्रोत्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल. ऑनलाईन स्लॉट बुक करण्यासाठी मला तुमचा नंबर देता? हो, 94 21 21 23 01. 94 21 21 23 01. थँक्यू डॉक्टर. सो फ्रेंड्स, तुम्हालाही मूळव्याध, फिशर, फिशुला किंवा पायलोनिडल सायनसचा त्रास होत असेल तर योग्य आणि परिपूर्ण उपचार घेण्यासाठी साताऱ्यातील पोलीस करमणूक केंद्रासमोर असलेल्या डॉक्टर देशमुख यांच्या माई मूळव्याध हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा
ओळख बाजारपेठेची